आता गुड इव्हनिंगची वेळ होती, संध्याकाळचे 7 वाजले होते. तर चला म्हटलं दिवाबत्तीची वेळ होती, तर मी ना रोज असे 3 दिवे लावते. हा एक दिवा देवघरासाठी. बघा सकाळी फुलं वाहिली होती ना, सकाळची देवपूजा अजून आहे. तर हे फुलं आता दिवाच्या आजूबाजू ठेवले होते ना मी, तर आता विस्कटून गेले ते. आता हा दिवा देवघरासाठी. आता हा दुसरा दिवा आहे ना लक्ष्मी मातेसाठी. हा इथं ठेवला लक्ष्मी मातेसाठी. त्यानंतर आहे ना हा तिसरा दिवा बाप्पांसाठी. आता इथं ठेवते बाप्पांजवळ. तर चला व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर बघा चला, सकाळची उठली होती 6 वाजेची. पाणी वगैरे भरलं, आज सुद्धा पाणी आलेलं होतं. पाणी वगैरे भरलं, सर्व काही आवरलं. किचन ओटा तर मी रात्रीच आवरून ठेवते. तर सर्व काही आवरून झालं. त्यानंतर मग चहा पाणी, देवपूजा. तर चला, पाणी येतं त्या दिवशी ना खूपच धावपळ असते. सकाळमध्ये 6 वाजताच पाणी होऊन जातं. 6:30ला 6:30लाच पाणी होऊन जातं. तरी पण 6ला उठावं लागतं. मग हे आवर ते आवर. नंतर मग पाणी बाहेरून एक नळी लावावी लागते. आणि असं एक नळावरून तर असं वरची टाकी भरते. वरची टाकी भरलं का बाजूचा नळ असं रिकामा असतो ना, मग ती नळी लावून मग घरामध्ये बॅलर वगैरे भरावं लागतं, कारण पाणी पुरत नाही ना, त्यासाठी. हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखास समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या द्यावं ईश्वरचरणी प्रार्थना. आज लवकरच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, पण अपलोड करायला थोडा उशीर झालेला आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे मी 5 ते 7च्या दरम्यानच मी व्हिडिओ आता अपलोड करत असते. कारण की जमतच नाही, राशामुळे जमतच नाही, आवर करावं लागतं त्यासाठी. तर चला म्हटलं, हे तर सगळं माझं आवरलेलंच असतं रात्रीचं, तुम्ही बघू शकता. इथं पण सर्व काय. आणि हा हांडा भरून ठेवावा लागतो, कारण की पाणी पुरत नाही, त्यासाठी हा हांडा भरून ठेवावा लागतो. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट करा. ज्या काही ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि आज खूप छान व्हिडिओ होणार आहे. आणि आमचं तर असं चालूच असतं काही ना काही, हे ते एकच याच्यावर आम्हाला होत नाही. त्यासाठी 2 रेसिप्या 3 रेसिप्या कराव्याच लागतात आम्हाला. राकेशचं वेगळं असतं, आमचं वेगळं असतं, राकेशच्या पप्पांचं वेगळं असतं, असं काही करावं लागतं. त्यामुळे मग थोडं व्हिडिओ लेटच होऊन जातो आणि अपलोड करायला तर वेळ लागतोच. त्यानंतर मग एडिटिंग करायला पण खूपच वेळ लागतो. त्यासाठी मग व्हिडिओ थोडा लेटच येतो. तर तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला व्हिडिओ बघू. बाप्पांचं दर्शन तुम्हाला करवलं आणि बाप्पांची देवपूजा पण झालेली माझी. त्यानंतर मग देवघराची पण देवपूजा झालेली. आज मस्त जास्वंदीचं एकच फुल आलेलं होतं, ते तोडून आणलं मी आणि मस्तपैकी बाप्पांना अर्पण केलं. त्यानंतर मग दारासमोर ते चांदणीचं झाड आहे ना, त्याचे पण फुलं तोडून आणली आणि ते पण मग देवांना पण बाप्पांना पण मी वाहिलं. तर चला आता मी इथं बनवते मस्तपैकी फ्लावरची भाजी. तर राकेशचा नाश्ता वेगळा बनवला. आम्ही तर सकाळी पोहे बनवलं होतं. तो पोहेचा काही व्हिडिओ शूट नाही केला होता मी, पण चला म्हटलं आता फ्लावरची भाजी मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. मस्त आता वाटाणे यायला लागले ना, वाटाणे टाकून छान मस्त अशी फ्लावरची भाजी बनवणार आहे मी.
फ्लावर मस्त बारीक चिरून धुवून घेतला होता मी. त्यानंतर गॅस पेटवून कढई ठेवली, एक कांदा टाकला, अर्धा टमाटा टाकला आणि त्यानंतर फ्लावर धुवून मस्त टाकून दिले. कोथिंबीर टाकली, धना पावडर टाकलं, चटणी टाकली, थोडासा मसाला टाकला आणि छान मस्त अशी आता मी इथं परतून घेतलेले. आणि मीठ पण टाकलं बरं का. मीठ टाकायची जर आठवण पडली ना, एखाद वेळेस मला पडून जाते आठवण, त्यासाठी मी आधीच मिठाची बरणी जवळच घेऊन घेते. मला आठवण राहत नाही कधी कधी, आणि जेव्हा जेवायला बसतो ना तेव्हा मग आठवण येते. त्यासाठी मी मिठाची बरणी जवळ ठेवते. चला परतून घेतलं. आता परत थोडीशी कोथिंबीर टाकली मी वरून आणि मस्त छान इथं फ्लावरची भाजी सुक्की बनवणार आहे मी. तर रस्सावाली काय बनवणार आहे. रस्सावाली जर बनवली असती ना तर मसाल्याची केली असती, पण चला म्हटलं मसाला खाऊन खाऊन पण आता कंटाळा आलेला आहे, त्यासाठी आहे ना. आणि आता सध्या जसं बाप आलेला तसं चिकन मटन तर बंदच आहे. परवाच फक्त पाहुणे आले होते त्यासाठी केलं होतं, नाहीतर मग चिकन मटन बंदच आहे. तर चला थोडंसं आता झाकण ठेवते मी इथं 2-5 मिनटासाठी. चला बघू. आणि आता हे वाटाणे पण मस्त धुवून ठेवलेले होते मी फ्रीजमध्ये. तर बघा असं वरून टाकून देते आणि ते पण छान मस्त असं परतून घेते. आणि फ्लावरची भाजी आहे ना चपात्यांसोबत तर छानच लागते, भाकरींसोबत पण छान लागते. पण तुम्ही एकदा आहे ना भातासोबत खाऊन बघा, खूपच छान लागते भातासोबत. तर चला अशा प्रकारे ना फ्लावरची भाजी मस्तपैकी इथं बघा तुम्हाला दाखवते मी. वाटाणे पण छान आणि कोबी पण छान शिजून गेलेले आहे. तर आता ना राकेश आलेला आहे. मी आज लवकरच अंशूला पण बरं नाही, राशूला पण बरं नाही, त्यासाठी म्हटलं पटकनच स्वयंपाक करून घेते. त्यासाठी फ्लावरची भाजी आहे ना मी आज लवकरच करून घेतली. चपात्या वगैरे ते पण लवकरच मी करून घेतलेलं आहे. तर चला आता राकेश येणार आहे. आता 10 वाजण्यात आलेले. राकेश येतो 10:30 किंवा 10:45ला. तर आता ही भाजी झालेली भाजी माझी इथं आता फ्लावरची भाजी. आता ही फ्लावरची भाजी मी ना साईडला उतरून घेते. आणि आता ओट्स बनवायचे. राकेशला आहे ना ओट्स लागतात नाश्त्याला, तर मग ओट्स बनवायचे. ओट्स आणि पनीर नाश्त्याला खातो, दुपारी राईस पनीर असं खातो. आणि त्याला बनवावं लागतं कधी कधी चिकन, कारण त्याचं डाईटचं राहतं ना, मग त्याला तिकडच्या तिकडे त्या रूममध्येच बनवून देते मी. तरी तर गॅस पेटून आहे ना बारीक कांदा चिरून घेतला आहे, तो टाकला, टमाटा टाकला, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हिरवी मिरची फिक्कटवाली होती ती टाकली. तर आता हे छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. ओट्समध्ये हे सर्व काही टाकलं ना, हे चांगलं प्रोटीनवाले चिजा राहतात. त्या थोडी शिमला मिरची, थोडी काकडी टाकली, थोडंसं गाजर टाकलं. आणि तुम्हीसुद्धा असं ओट्स बनवले ना, हे सर्व काही पौष्टिक आहार असतो हा. आणि हे सर्व काही टाकून जर बनवला ना तर खूपच छान आपल्या शरीरासाठी आणि वजन कमी करण्यासाठी पण एकच नंबर असतं. तर बघा सर्व काही टाकून मी इथं आधी पाणी टाकून दिलेलं आहे. आणि आता आपल्याला इथं ओट्स टाकायचे. जेवढे राकेश खातो ना एक छोटीशी वाटी तेवढे ओट्स मी इथं टाकून दिलेले. आणि छान मस्त असं परतून घ्यायचं आहे त्याला. आणि हे ओट्स करायला आहे ना काहीसुद्धा वेळ लागत नाही, फक्त काकडी गाजर ते आपण थोडंसं ते याच्यामध्ये बिना तेलाचंच राहतं हे सर्व. तुम्ही बघितलं ना मी तेल अजिबात टाकलेलं नाही आहे. तर बिना तेलाचंच त्याला आधी असं परतून घेते मी आणि नंतर पाणी टाकून मग असं ओट्स टाकून घेते, म्हणजे त्याचं डाईट पूर्ण असताना मग बिना तेलाचंच खात होतो त्यासाठी. चला अशा प्रकारे इथं ओट्स पण झालेले. आता त्याला आहे ना पनीर बनवावं लागेल. ओट्ससोबत आहे ना पनीर पण खात होतो असं हे त्याचं नाश्त्याचं असतं. आणि दुपारचं आहे ना पनीर राईस असतं. आणि रात्री पण पनीर राईस नाहीतर मग मुगाची डाळ राईस असं काहीतरी खात असतो तो. आता हे कचुंबर त्याच्यासाठी सर्व काही कापून ठेवलेलं आहे बघा. आणि हे तर दुपारी पनीरसाठी सर्व काही कापून ठेवलेलं आहे हे सर्व. आणि आता आहे ना हा हे बघा इथं हे कैऱ्यासुद्धा यायला लागला आहे. ही कैरी कापून ठेवली आहे मी बघा. छान मस्त कैऱ्या यायला लागल्या आहेत बाजारात आता. तर काकडी कापून घेतलेली आहे, गाजर कापून घेतलेलं आहे. त्याला हे रोज म्हणजे 3 टाईम लागतं हे, म्हणून कापून ठेवलं आहे. आता येण्यातच येतो. तर आता बघा आला तो, पनीर आणलं त्याने. तर चल म्हटलं पहिले आता पनीर बनवून घेते. ओट्स तर झालेलेच आहे. थोडं जिरं टाकलं, थोडंसं बघा बिना तेलाच्या असंच परतून घेते मी कढईमध्ये. ओलीच कढई राहते ना आपली, तर असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच. आणि त्याला तेल अजिबात चालत नाही. तो त्याचं आहे ना डाईटचं तेल आणणार आहे, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघा ज्या काही ताई डाईट करत असतील ना त्यांनी असं खायचं, म्हणजे वजन कमी होतं. तर बघा आता पनीरसुद्धा मी टाकलं.
फक्त 100 ग्रॅम पनीर घेत असतो तो, त्याच्यामधून पण थोडंसं कमी असतं. आणि थोडीशी मामूलीशी चटणी हळद टाकलेली आहे मी, तर त्याला फक्त कधी कधी मॅगी मसाला टाकते मी. जास्त काय मॅगी मसाला पण वापरत नाही, कधी कधीच टाकते मी त्याला. आता शिजण्यापुरतं थोडंसं पाणी मी इथं टाकून घेतलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. हे बघा आपलं पनीर पण आता इथं छान मस्त असं तयार झालेलं आहे. बाहेर पोरं खेळताय ना, त्यांचा आवाज येतोय, तर त्याला पनीर पण आपलं इथं तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे नाश्ता पूर्णपणे तयार झालेला आहे. तर आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.